श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सौभाग्यवतीसाठी अत्यंत खास दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस आणि या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती महिला साजशृंगार करत असते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 शृंगारांना अतिशय महत्त्व आहे. ऋषीमुनींनी मानवी जीवनाला पवित्र व मर्यादित बनवण्यासाठी संस्कारांचा आविष्कार केला आहे. 16 शृंगारांना जेवढे धार्मिक महत्त्व आहे तर तेवढेच वैज्ञानिक महत्त्व आहे. आपण जे सौभाग्य अलंकार परिधान करत असतो तर त्याचा आपल्या शरीराला सुद्धा तेवढाच फायदा होत असतो. त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्या सुद्धा त्याचे फळ आपल्याला प्राप्त होत असते. प्रत्येक शृंगार हा स्त्रीच्या पतीबरोबर भाग्याशीही जोडला जातो. मंगल कार्य असेल, सणवार असेल तर यावेळी प्रत्येक महिला ही साजशृंगार करत असते. साजशृंगार 16 शृंगार हे आपल्या सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. 16 शृंगारांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये सुद्धा केलेला आहे. 16 शृंगार करणे म्हणजे सौभाग्यासाठी अतिशय शुभ असते आणि हे 16 शृंगार आपल्या आयुष्यामध्ये संपन्नता आणि वैभव दर्शवत असतात. प्रत्येक विवाहित महिला आपापल्या परीने साजशृंगार करण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा आपली वेळ चांगली असते तर त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सर्व चांगल्या गोष्टी होत असतात, परंतु जेव्हा आपली वेळ बदलते, आपली वाईट वेळ येते, त्यावेळेला मात्र आपली ती वाईट वेळ आपण स्वतःही बदलवू शकत नाही. म्हणूनच आपण जेव्हा वटपौर्णिमेच्या दिवशी साजशृंगार करतो त्यावेळेला काही नियमांचं पालन आपल्याला केले पाहिजे. कोणते नियम आपण या दिवशी पाळायचे आहेत, साजशृंगार करत असताना कोणत्या चुका करू नयेत, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. वटपौर्णिमेची पूजा ही खास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते आणि 16 शृंगार करून ही पूजा केली जाते. आपल्याला जेवढे सौभाग्य अलंकार परिधान करणे शक्य आहे तर तेवढे सौभाग्य अलंकार आपण या दिवशी परिधान करत असतो. आता 16 शृंगार म्हणजे काय, तर आपली टिकली असेल किंवा कुंकू असेल, त्यानंतर बांगड्या असतील, मंगळसूत्र असेल, सिंदूर असेल, मेहंदी, पैंजण, जोडवी, कानातले, बिंदी, नथ, अंगठी, साडी, बाजूबंद, लाखेचे चुडे असतील, केसातील गजरा असेल, डोळ्याला लावले जाणारे काजळ असेल. या दिवशी आपण स्नान करतो तर ते स्नान जे आहे तर ते सुद्धा 16 शृंगारांमध्ये येत असते. तर हे झाले 16 शृंगार. म्हणजे आपण जेव्हा नटत असतो, सजत असतो तर तेव्हा जे जे अलंकार आपण परिधान करत असतो तर हे सर्व अलंकार 16 शृंगार मानले जातात. आता हे आपण जेव्हा 16 शृंगार परिधान करतो, जेव्हा आपण या दिवशी साजशृंगार करतो तर त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे, कोणते नियम पाळायचे आहेत की जेणेकरून आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत. कारण आपला शृंगार हा आपल्या पतीशी संबंधित असतो. जोपर्यंत आपला पती हयात आहे, तो आपल्यासोबत आहे, तर तोपर्यंत प्रत्येक महिला ही साजशृंगार करत असते. रोजच्या दैनंदिन धावपळीमध्ये प्रत्येकीला दररोज 16 शृंगार करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच खास वटपौर्णिमेच्या दिवशी मात्र प्रत्येक सौभाग्यवती हे 16 शृंगार करण्याचा प्रयत्न करत असते. आता हे 16 शृंगार करत असताना काही जणी काय करतात तर अगोदर सिंदूर लावतात आणि त्यानंतर आपला चेहरा धुत असतात किंवा मेकअप करत असतात, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. याचे सुद्धा काही दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे अगोदर आपल्याला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, केस वगैरे विंचारून घ्यायचे आहेत आणि यानंतरच सिंदूर लावायचा आहे. त्यानंतर आपण मेकअप केला तरीसुद्धा चालेल, परंतु एकदा आपण सिंदूर लावला की त्यानंतर चेहरा आपल्याला धुवायचा नाही. एक वेळ आपण केस विंचारून त्यानंतर चेहरा धुतला तरी चालेल, परंतु एकदा आपण आपल्या भांगामध्ये सिंदूर लावला की त्यानंतर मात्र आपल्याला चेहरा धुवायचा नाही. जेव्हा आपण आपले केस धुतो आणि काही वेळाने सिंदूर लावतो, परंतु असे न करता केस धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर इतर गोष्टी करण्याअगोदरच सिंदूर लावायचा आहे. म्हणजे आपण जर हेड वॉश केला, केस धुतले आणि त्यानंतर आपण इतर काही गोष्टी करत बसलो आणि त्यानंतर जर सिंदूर लावला तर असे आपल्याला करायचे नाही. तर केस धुतल्यानंतर आपल्याला लगेचच इतर गोष्टी करायच्या अगोदरच हा सिंदूर जो आहे तर तो लावायचा आहे. त्याचप्रमाणे सुवासिनी महिला जी आहे तर ती जेव्हा शृंगार करते तर त्यावेळेला शृंगार करताना कोणी पाहणार नाही, तर अशा प्रकारे शृंगार करायचा आहे. खास करून इतर पुरुष बघणार नाहीत.
एक वेळ आपल्या पतीने बघितलं तरी चालेल, परंतु आपल्या घरामध्ये जे इतर पुरुष आहेत तर ते बघणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हा शृंगार करायचा आहे. अगदी आपण भांगामध्ये जेव्हा सिंदूर किंवा कुंकू भरतो तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला इतर पुरुष बघणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या घरामध्ये जर शक्यच नसेल, इतर आपल्या घरामध्ये पुरुष आहेत आणि आपल्याला सिंदूर लावायचा आहे, तर अशा वेळेला मग आपण डोक्यावरून पदर घ्यायचा आणि त्या पदराच्या आडून सिंदूर जो आहे तर तो लावायचा आहे. आणि आपण जेव्हा सिंदूर लावतो तर त्यानंतर आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आपल्याला घ्यायचे आहेत. आपले सासरे असतील किंवा मोठे दीर असतील तर त्यांचे आशीर्वाद आवर्जून घ्यायचे आहेत. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहतो, तसेच आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते. आणि कधीही आपला गळा जो आहे तर तो मोकळा ठेवायचा नाही. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा दुसरे मंगळसूत्र परिधान करतो, कारण या दिवशी आपण वेगवेगळे सौभाग्य अलंकार परिधान करत असतो. आपलं जे रेग्युलर मंगळसूत्र आहे तर त्यासोबत आपण या दिवशी इतर मंगळसूत्रसुद्धा परिधान करत असतो, जे मोठे मंगळसूत्र आहे किंवा लॉंग मंगळसूत्र आहे. तर आपल्याला जर मंगळसूत्र बदलायचं असेल, आपल्या गळ्यातलं काढायचं असेल आणि दुसरं मंगळसूत्र या दिवशी घालायचं असेल, तर आपल्याला दुसरं मंगळसूत्र अगोदर घालायचं आहे आणि त्यानंतर पहिलं काढायचं आहे. गळा आपल्याला रिकामा ठेवायचा नाही किंवा मग आपण गळ्यामध्ये एक धागा अगोदर बांधायचा आहे आणि त्यानंतरच मंगळसूत्र काढायचं आहे आणि दुसरं मंगळसूत्र आपल्याला घालायचं आहे. कारण रिकामा गळा हे आपल्या पतीसाठी आणि आपल्या मुलांसाठी अशुभ मानलेले आहे. त्यामुळे आपल्याला रिकामा गळा जो आहे तर तो ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे आपलं मंगळसूत्र जे आहे तर त्याबाबत आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे आपलं मंगळसूत्र इतर महिलेला देऊ नये आणि इतर महिलेचे आपण घालू नये. हे सुद्धा अशुभ मानले जाते आणि याचा वैवाहिक जीवनावरती परिणाम होत असतो. त्यामुळे ज्या महिला आपले मंगळसूत्र इतर महिलेला देतात तर त्यांच्या संसारामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आपलं मंगळसूत्र कधीही इतर महिलेला द्यायचं नाही. आपण जेव्हा मंगळसूत्र घालतो तर त्यावेळेला गुरुग्रहाचे शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होत असतात आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद येत असतो. त्यामुळे मंगळसूत्र जे आहे तर ते आपल्याला दररोज आपल्याला गळ्यामध्ये घालायचंच आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जेव्हा हातामध्ये बांगड्या घालतो त्यावेळेला आपल्याला हिरव्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्याशिवाय आपल्याला हात रिकामे ठेवायचे नाहीत आणि बांगड्या घालताना सुद्धा आपल्या हातामध्ये पहिल्या वेगळ्या बांगड्या असतील, मेटलच्या असतील, सोन्याच्या असतील आणि त्या काढून आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या असतील, तर आपल्याला अगोदर हातामध्ये धागा बांधायचा आहे आणि यानंतर आपल्याला बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत. आपले हात जे आहेत तर ते सुद्धा बांगड्याशिवाय रिकामे आपल्याला ठेवायचे नाही. आपल्या उंबऱ्यामध्ये घराच्या चौकटीमध्ये बसून किंवा उभे राहून आपल्याला कोणताही शृंगार करायचा नाही. केस विंचारताना सुद्धा उभे राहून कधीही केस विंचारायचे नाहीत. आपला उंबरठा आपल्या पितरांचे स्थान असते आणि म्हणूनच त्या ठिकाणी कधीही साजशृंगार करू नये. वटपौर्णिमेसाठी आपण हातावरती मेहंदी काढत असतो. आपला पती आपल्या सोबत असेल तर आपल्याला आपल्या पतीकडून थोडी का होईना हातावरती मेहंदी काढून घ्यायची आहे. आपल्या हातावरती आपल्या पतीने मेहंदी काढली तर पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा कायम टिकून राहतो असे म्हटले जाते.